नमस्कार बंधू आणि बहिणींनो, मी आपल्या या ज्योतिषगुरू चॅनलवर आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. तत्पूर्वी या व्हिडिओला सुरू करण्याअगोदर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 2026चं वर्ष, मेष राशी. तुम्ही अग्नीची संतानं आहात. तुमची राशी अशी आहे जी रस्ता शोधत नाही, रस्ताच बनवते. आणि 2026मध्ये हीच अग्नी पुन्हा भडकणार आहे. पण ही आग तुम्हाला जाळणार नाही तर तापवणार आहे, तुम्हाला घडवणार आहे. जसं सोनं आगीत तापून निखारतं तसंच 2026मध्ये मेष राशीवाल्यांची प्रतिभा निखारून समोर येणार आहे. मेष राशीवाल्यांनो, 2026 हे नेतृत्व आणि निर्णयाचं वर्ष आहे. लीडरशिप आणि डिसिजन पॉवरचं वर्ष आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःला थांबवलं होतं, काम थांबलं होतं, पावलं थांबवली होती. आता ती आग पुन्हा भडकणार आहे. तुम्ही प्रचंड वेगानं पुढे जाल आणि जे काम अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण कराल. कारण शनी 11व्या भावात बसून तुमचे संपर्क वाढवणार आहे. गुरु दुसऱ्या भावात येऊन धनाची धार आणणार आहे, धनाकर्षण करणार आहे. आणि 12व्या भावात राहुदेव बसून तुमच्या लपलेल्या इच्छांना जागृत करणार आहेत. यावर्षी तुमची जुनी हिचकिचाहट संपणार आहे. नवीन साहसाचा उदय होणार आहे. तुम्ही ते काम कराल जे यापूर्वी कधीच केलं नव्हतं आणि तिथून तुमचे सर्व काम पूर्ण होऊ लागतील. आता मी सांगते जानेवारी ते मार्च 2026. या वर्षाची सुरुवात थोडी अव्यवस्थित असेल पण प्रचंड जोशपूर्ण असेल. सूर्य आणि मंगळ तुमच्या दशम भावाला सक्रिय करतील. तुमच्या आतून काहीतरी करून दाखवायचंय अशी प्रचंड इच्छा उभी राहील. एप्रिल ते जून या काळात तुमची कामं सिद्ध होऊ शकतात. संघर्ष असेल पण संतुलन ठेवावं लागेल. शनी 12व्या भावातून लांबचा प्रवास घडवतील आणि काही जुनी कोर्ट कचेरी, अनसुलझी कायदेशीर बाबी पुन्हा उफाळून येतील. पण राहू 11व्या भावातून अनपेक्षित ठिकाणाहून धन देण्याचे संकेत देतायत. कदाचित तुम्ही खूप आधी केलेलं एखादं काम आता फळ देईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हाच योग्य काळ आहे. राहू तुमच्या व्यवसायाला खूप वेगानं पुढे नेणार आहेत. पण कुटुंबातून काही त्रास होऊ शकतो, कारण शनी 12व्या भावातून कुटुंबियांच्या माध्यमातून तंगी निर्माण करू शकतात. बुद्धी आणि विवेकानं हाताळावं लागेल. विदेशात जायचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्यांनी विदेशासाठी प्रयत्न केले तर यश मिळेल. आणि जर तुम्ही कोणत्या आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात असाल तर त्यांचा खास आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे सर्व समस्या सोप्या होऊन भविष्य उज्ज्वल दिसेल. जुलै ते सप्टेंबर हा काळ नात्यांची परीक्षा आणि नवीन निर्णयांचा काळ आहे. जुने मित्र सोडून जातील पण घाबरू नका. नवे मित्र येतील जे तुमच्या भावना खऱ्या अर्थानं समजून घेतील. वैवाहिक जीवनात काही तणाव येऊ शकतो. एकमेकांना समजून घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर खूप त्रास होईल. करिअरमध्ये लीडरशिप मिळू शकते किंवा ट्रान्सफर होऊन नवीन जबाबदारी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत थांबा. सप्टेंबरनंतर सुरू करा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. या काळात धैर्य ठेवा, आत्मचिंतन करा. मेंटल हेल्थकडे लक्ष द्या, कारण मानसिक संतुलन डगमगू शकतं. ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ प्रशंसा, पुरस्कार आणि स्थिरतेचा आहे. जे बीज तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला पेरलं ते आता फळ देणार. धन येईल, नवीन वाहन, नवीन मालमत्ता, कुटुंबात मंगलकार्य होईल. साहस आणि धैर्य तुम्हाला साथ देतील. गुरुच्या कृपेनं नाव प्रतिष्ठा वाढेल. फक्त अहंकारापासून सावध राहा. शेवटी मी एवढंच सांगते, मेष राशीवाल्यांसाठी 2026 हे संघर्षाचं नव्हे तर संस्काराचं वर्ष आहे. आग तुमची मैत्रीण आहे, भाग्य तुमचा साथी आहे. फक्त विश्वास ठेवा, कर्म करा, कारण तुम्ही थांबायला जन्माला आलेला असं नाही, तुम्ही काहीतरी करून दाखवायला जन्माला आले आहात. हे सर्व सांगितलं ते सामान्य गोचरावर आधारित आहे. तुमच्या जन्मकुंडलीत कोणता ग्रह कोणत्या भावात आहे, कोणती युतीदृष्टी आहे हे पाहिल्याशिवाय पूर्ण फलकथन शक्य नाही. म्हणून माझी विनंती आहे की स्वतःची जन्मकुंडली नक्की तपासून घ्या. कुठेही अडचण असेल तर उपाय अवश्य करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.